मयूर वाघ यांचं हे घर आहे, यांचं शेत आहे. पुढे ती नारळाची झाडं दिसतात. इथं बिबट्याचा वावर वारंवार आहे. आज तारीख आहे 2 तारखेला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी बिबट्या आला, मेंढरा हल्ला केला. अतिशय थरारक घटना होती. इथून बिबट्या दरवाजाकडे पळत जातोय. ही लहान लहान मुलं घरामध्ये, ते ओरडत आहेत, त्यांचे वडील देखील घरात नव्हते. आणि असा बाका प्रसंग असताना ह्या मुलांनी धाडसाने त्या बिबट्याला पिटाळून लावलं. नंतर वन खातं नेहमीप्रमाणे उशिरा इथं आलं, पिंजरा लावला. आता आपण पाहतोय ग्रामपंचायतीनं लाईट लावलेली आहे. प्रश्न असा आहे की जर हा संपूर्ण परिसर बिबट्याचा हॉटस्पॉट आहे, हे आमदार शरद सोनवणे यांचं पिंपवंडी गाव, हे 12 वाड्यांचं हे गाव आहे. वन खातं किती उदासीन आहे हे थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगणारच आहे. वन खात्याचा कसा गलथान कारभार आहे. परंतु घटना नेमकी काय घडली, हे मुलं सामोरे कशी गेली, आपण जरा समजून घेऊया. मित्र, तुझं काय नाव? ऋषिकेश मयूर वाघ. काय पाहिलं, किती वाजता? काल 10:58 इथं गाय होत्या. तर मी त्या गायांना पाणी पाजत होतो. तर मी तिथं उभं होतो कोंडाळ्यापाशी. तर इथं वाघाने बकरू धरलं होतं दरवाजा. गुरुवारी? हां, काल किती वाजता? 10:58 म्हणजे 11 वाजताच्या दरम्यान? सकाळी. मग दरवाजा उघडा होता. तर मी वाघ, कसं कळलं? मी समोर पाहिला वाघ. एवढ्या अंतरावर ना? अगदी 200 फुटावर ना? हां. मग मी पळत आलो, दरवाजा लावला आणि आतमध्ये गेलो. तर मी आतमध्ये गेल्यावर त्यांनी पळत येऊन दरवाजाला धडक मारली. तो परत आलं, धरलं. दरवाजाला धडक मारली? धडक नाही, पण त्या व्हिडिओ मध्ये तर निम्म्या ओट्यावरच दिसतोय. नाही, दुसरा व्हिडिओ आहे तो. पार दरवाजाला धडक मारली त्यांनी. अच्छा, मग दरवाज्यावर पंजे वगैरे वर काढली. तर आम्ही आरडाओरडा केला. तो 2-3 वेळा वाट्यावरती आला, रिटर्न गेला. तर तो तिथं नारळाच्या झाडाखाली जाऊन बसलेला. तर त्याच्यानंतर मग पप्पा, आता मला सांग, इथे मेंढरू बांधलेलं होतं. बांधले. ते मेंढरू पकडलं, त्याचं नड दाबलं, नंतर तो घराकडे आला. हा सगळा किती वेळ चालू होता प्रकार? 1 तास. 1 तास? 1 तास. मला भीती नाही वाटली? वाटली थोडीशी. घरामध्ये कोण कोण होतं? मी, दीदी, माझे 2 भाऊ आणि माझी आई. वडील नव्हते? मग आता बिबट्या समोर आहे, घटना गंभीर आहे, तरी तुम्ही एवढ्या धाडसाने बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हुसकावल्यामुळे गेला का मेंढरू घेऊन गेला का काय झालं? मेंढरू, त्याला खुटी होती ठोकलेली, त्याला ती उपटली नाही. मग तो तिथे गेला. त्याच्यानंतर मग त्याला आम्ही हुसकावलं. मग तो गेला. तरी तो तिथे जाऊन तिथे डारकाळ्या फोडत होता. मग त्याच्यानंतर वन खात्याचे लोक आले, त्यांनी ती मेंढी सोडली, फोटो वगैरे काढले. मग ती वन खात्याचं कोण आलं? वन खात्याचे 2-3 साहेब आले होते. मग त्यांनी ती मध्ये नेऊन ठेवली इथं वावरत. अच्छा, मेंढरू वावरात नेऊन ठेवलं? कशासाठी? ते म्हटले जर ते मेंढरू नेलं तर वाघ तुम्हाला त्रास देणार नाही. अच्छा, मेंढरू नेलं तर बिबट्या त्रास देणार नाही, आणि मेंढरू असं उघड्यावर टाकून दिलं? मग टाकलं. तर त्याच्यानंतर ते म्हटले, परत त्यांनी उचलून ते जांभळीच्या झाडाखाली नेऊन ठेवलं वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी. मग मेंढरू घेऊन बिबट्या गेला का नाही? गेला. लय 10 मिनिटात त्यांनी ते मेंढरू नेलं तिथनं. घेऊन गेला? घेऊन गेला. तुम्ही पाहिलं का सगळं? 2 बिबटे होते. म्हणजे ज्यावेळेस ते मेंढरू नेलं त्यावेळेस 2 बिबटे होते. त्यांची तिथे थोडी भांडणं झाली. साधारण किती वाजताची वेळ आहे ही? साधारणतः 1-1.5 वाजताची. 1:30 वाजता उघड्यावर मेंढरू टाकतात, बिबट्या बाजूला येऊन बसतो, पुन्हा बिबट्या दोन्ही इथं येतात. इकडं काय हल्ला वगैरे केला असता तर? मग त्यांनी ती शिकार गेली आणि ते गेले. मग त्याच्यानंतर परत ते तिथे येऊन डारकाळ्या फोडतो. तर रात्रभर सुद्धा त्यांनी त्रास दिला खूप. इथे? इथे पिंजरा लावलाय? लावलाय. 1 लावलाय का 2 लावले? 1च लावलाय. तुला भीती वाटत नाही? नाही. तुझे किती जण, कोण भाऊ कोण कोण होते? विश्वजित आणि ओम. बाळा, तुझं काय नाव? वाघ. तू बिबट्या पाहिला का वाघ पाहिला? बिबट्या पाहिला. तुला बाळा भीती नाही वाटली? नाही. अरे, किती धष्टपुष्ट माणूस असला ना, बिबट्या समोर असला का तो समोर मृत्यूच आहे ना. तू घाबरला नाही? नाही, थोडी काय म्हणाला? होऊ शकले त्याला. बिबट्याला शिव्या कोणी दिल्या? बाळा, तुझं काय नाव आहे? विश्वजित. काय शिवी दिली? भेंचर. तू घाबरला नाही? घाबरला ना. आज ताप कोणाला आला होता? मला. काय सांगितलं डॉक्टरने? काय नाही. तुझं काय नाव आहे? विश्वजित. तुझं काय नाव आहे? ओम मयूर वाघ. आता मला सांग, इथे बिबट्या किती दिवस येतो? दररोज येतो? किती दिवसापासून? कमीत कमी 2-4 वर्षे झाले असतील. काय तू बिबट्या पाहिला याच्या अगोदर? हो. कुठं पाहिलं? मी असे घराच्या आजूबाजूला.
किती दिवसापूर्वी? बरेच दिवसापूर्वीपासून पाहतोय. आता तुमचं वासरू पण इथं बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला होता, ती घटना कधीची? ती एवढं नाही आठवत. किती दिवस? 8 दिवस, 15 दिवस, महिना, 8 दिवस 6 झाले. महिने? 8 दिवस झाले 8 असते. दिवस झाले. आता इथं बिबट्या ह्या भागामध्ये आहे, वन खात्याला कळवलं होतं? हो, वन खात्याला कळवलं होतं. काय कोणी दखल घेतली नाही? नाही. बघा, वन खातं किती उदासीन आहे. गेले अनेक दिवस जर या परिसरामध्ये बिबट्या आहे, हा संपूर्ण पिंपवंडी परिसर बिबट्याचा हॉटस्पॉट झालेला आहे. शासन एकीकडं बिबट्याच्या पकडण्यासंदर्भामध्ये उदासीन आहे, वन खात्याचा गलथान कारभार आहे, ही सगळी मंडळी हातबल आहेत असं आपण जेव्हा म्हणतो की वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना खूप कामाचा लोड आहे, परंतु अशी जर घटना तुम्हाला ही लोक सांगत असतील आणि तुम्ही असे वागत असाल तर काय म्हणायचं तुम्हाला? किमान आमदारांच्या गावात तरी लक्ष घाला. अधिकाऱ्यांनो, अशीच जर तुमची परिस्थिती असेल तर भविष्यकाळात तुम्हाला माफ करणार नाही आणि काळसुद्धा माफ करणार नाही. प्रशांत खाडे सर, आपण एक नवीन अधिकारी आलेला आहात, आपली एक जबाबदारी आहे. त्याचबरोबर प्रदीप चव्हाण एक कार्यक्षम अधिकारी आहेत. स्मिता राजहंस मॅडम, खालचा स्टाफ जर असा बेजबाबदारपणे वागत असेल, हे सांगता हे असं खरं असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं करायचं काय? आणि आपण नेहमी सांगतो आमचे कर्मचारी फिरतात, रात्रीचे गस्त घालतात, समुपदेशन करतात. आता काय घडलं आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे, परंतु हे जे मुलांनी सांगितलं आहे यातून काही धडा घ्यायला असे अपेक्षा. आपल्यासोबत मयूर वाघ आहेत. दादा नमस्कार. काय घडलं? किती दिवसापासून इथे बिबट्या येतोय, काय सांगाल? बिबट्याचा वावर सर इथं कमीत कमी 7 ते 8 वर्षापासून आहे. 2 वर्षापूर्वी बिबट्याने माझी मेंढी मारली आणि मेंढी मारल्यानंतर दिवसाच 10-10:30 वाजता मेंढी नेली. वनच्या कर्मचाऱ्यांना आम्ही कळवलं, ते 2 तास कोणी आलंच नाही. 2 तासांनी त्यांची रेस्क्यू टीम आली आणि तो बिबट ऊसामध्ये डरकाळ्या फोडत होता. ते म्हणले बिबट डरकाळ्या फोडतोय, आम्ही काय आता त्याच्यामध्ये जाणार नाही, तो प्रति हल्ला करू शकतो. म्हटलं सर तुम्ही म्हणाल तसं. त्याच्यावर ते दुसऱ्या दिवशी सकाळी आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर त्यांनी इथं फोटो वगैरे काढले आणि फोटो वगैरे काढल्यानंतर म्हटले हे सगळी कागदपत्र घ्या, आळे फाट्याला जा आणि आम्ही एक ते पेट्रोल पंपाच्या बाजूला झेरॉक्सचं दुकान आहे, सांगतो तिथं सगळी ते झेरॉक्स काढा आणि ते कागदपत्र तिथं तुम्ही ठेवा, तुमचं प्रकरण पास होईल. मी इथून आळे फाट्याला दुसऱ्या दिवशी गेलो, तिथं झेरॉक्स वगैरे काढले आणि झेरॉक्स काढून ते कागदपत्र त्यांच्याकडे दिले. पण सर 4 ते 5 महिने ते कागदपत्र माझे तिथंच पडून होते. 5-6 महिन्यानंतर कोण होतं कर्मचारी त्यावेळेला साळुंके साहेब म्हणून होते. साळुंके. तर 5 ते 6 महिने ते कागदपत्र तिथं 4-1 महिने पडून होते. मी त्यांना डेली फॉलोअप घेत होतो, काय झालं. त्यावेळेला आमच्याकडे तुमचं प्रकरण आलं नाही. मग मी चौकशी केली आणि एक दिवस सहज आळे फाट्याला गेलेलो असताना ते झेरॉक्सच्या दुकानातच मी सुदैवाने गेलो आणि झेरॉक्स काढायला सुरुवात केली. त्यांना म्हणलं 5 झेरॉक्स द्या आणि क्लिअर द्या. ते म्हणले तुम्ही मयूर वाघ का, तुमची कागदपत्र इथं तुम्ही ठेवले ते कोणी न्यायला आलेलं नाही. मग मी सर ती कागदपत्र घेतली आणि मी माझ्या हाताने ओतूरला 3 ते 4 महिन्यानंतर ओतूरच्या ऑफिसला नेऊन दिली आणि तिथं दिल्यानंतर मग ते प्रकरण 5-7-8 महिन्याने ते इतका मनस्ताप झाला सर. तिथं पण गेल्यानंतर कुणी आमची याची अशी गांभीर्याने दखल घेत नाही. 5-6 दिवसापूर्वी असंच दुपारी 4-4:30च्या वेळेत आम्ही शेजारी, माझं शेवंतीचं शेत आहे, शेवंतीच्या शेतामध्ये आम्ही फुलं तोडत होतो. फुलं तोडून झाली, पाऊस आला म्हणून आम्ही घरात आलो तर इथं शेजारीच्या खांबाला माझं वासरू बांधलेलं होतं. बिबट कसा आला ते आम्हाला कळलंच नाही. आला आणि त्याने डायरेक्ट वासरावर झडप घातली आणि वासराने बॅक केलं म्हणून मी दरवाजातून पाठीमागं पाहिलं तर थोडं त्यावेळेला सर मी भावनिक झालो होतो. त्या वासराची आई 6 महिन्यापूर्वी ऑफ झाली आणि त्याला आम्ही लहान बाळासारखं घरामध्ये सांभाळलं. भावनिक झालो मी, हातामध्ये काठी घेतली. वन अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, ज्यावेळेला येईल त्यावेळेला हातात काठी ठेवा, आरडाओरडा करा, तो बिबट जाईल म्हटल्याच्या नंतर मी काठी आपटली, ओट्यावर जोरदार ओढते, हे सोड त्याला सोड. अपशब्द गेले असतील माझ्या तोंडातून, आठवत नाही. हे सोड 7-8 दिवसापूर्वीची आहे सर. त्याच्यानंतर त्यांना सोड म्हटल्यावर त्यांनी त्याला ओढलं जोरात आणि सगळा आरडाओरडा झाल्यावर तो बिबट सोडून पळून गेला. तिथून एक 5 ते 10 फुटावर. तुम्हाला थांबवतो. मग 8 दिवसापूर्वी घटना घडल्यावर वन खात्याने पिंजरा लावला नव्हता? ज्या दिवशी घटना घडली वासराची त्या दिवशी सर मी घटना घडल्यापासून त्यांना जे पूर्वी आमच्याकडे सोनवणे हे होते साळुंके साहेब, मी त्यांना कॉल केला, 10 ते 12 वेळा कॉल केला, कोणी माझा कॉल रिसीव्ह केला. मी खूप गडबडलेलो होतो. मग मी त्यांच्या बिबट रेस्क्यू टीमचा नंबर मिळवला आणि त्या लोकांना कॉल केला. 2 तासानंतर इथं ते कर्मचारी आले. तोपर्यंत वासरू पूर्णपणे डॅमेज झालं होतं, पडलं होतं. आल्यानंतर मी त्यांना थोडी बडबड केली, तुम्ही फोन का उचलला नाही. त्यातले काही लोक बोलले आम्हाला एवढंच काम आहे का, एवढं एक तुमचा स्टॉप आहे का, हा आम्ही तिकडं कुमशेतला होतो, तिकडं गंभीर प्रकार झाला, आम्ही एकाच ठिकाणी असं राहू शकत नाही. सर त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी त्या दिवशी पिंजरा आणला, तिथं पिंजरा लावला आणि पिंजऱ्यामध्ये त्यांनी कोंबडी ठेवली.
कोंबडी. तर ती कोंबडी पूर्वी माझ्याकडे पिंजरे लावलेले असताना 8-8, 15-15 दिवस त्याच्यात कोंबडी ठेवल्यानंतर बिबट ट्रॅप होत नाही म्हणून मी 10,000 रुपये किमती, 15,000 रुपये की 10 ते 15,000 रुपये किमतीचं पशुधन आणलं, मेंढी, आणि मी ती पिंजऱ्यामध्ये ठेवली. इथून पाठीमागं कोंबडीवर पिंजऱ्यात ट्रॅप होत नाही वाघ म्हणून मी मेंढी आणली स्वखर्चाने आणि ती त्याच्यामध्ये ठेवली. आणि मग त्याच्यावर ज्या दिवशी त्यांनी पिंजरा लावला त्या दिवसापासून सर ते 3 दिवस माझ्याकडे कोणी फॉलोअप घेतला नाही. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉल केले, कोणाला गेलं? सोनवणे सरांना, तुमचे कर्मचारी येत नाही, तुमचे कर्मचारी येत नाही. 3 दिवस कुणी आलं नाही आणि शेवटी मग असं वैतागून ते लोक येत नाहीत सर. आपण कॉल केला ना, आम्ही कुमशेतला आहे, तिकडे गंभीर घटना घडली, असं करून येत नाही. त्याच्यावर मी त्यांना सांगितलं तुम्ही इथं 2 पिंजरे द्या मला, वासरू माझं इथं पकडले. ते आले, वासराचा पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर 3 दिवस फॉलोअप घेऊन सुद्धा ते काही व्यवस्थित उत्तरं देत नाही, वेळेत येत नाही. आणि त्यांच्या वरिष्ठांना आम्ही कॉल केला का ते वरिष्ठांशी खोटं बोलतायत, स्पष्टपणे वन अधिकारी इथले खोटं बोलतायत का आम्ही स्पॉटला गेलो होतो म्हणून, आणि ते काही इथं येत नाहीत. त्याच्यावर सर 2 तारीख दसरा होता, दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा आम्ही स्वयंपाक केला घरामध्ये. मी इथल्या देवांना नैवेद्य ठेवून, आमची मळगंगा माता आहे श्रद्धास्थान, तिथं आम्ही ते आमच्या मातेला निवड ठेवायला मी गेलो. त्यावेळेला सकाळी सर 10:30 पावणे 11चा टायमिंग होता आणि मी नैवेद्य ठेवत असताना मला मिसेसचा फोन आला. म्हणून पोरांचा रडलेल्याचा आरडाओरड्याचा आवाज आला. म्हणली घरी वाघ आला आणि घराच्या पुढे त्यांनी मेंढी पकडली आणि तो मेंढीला जोरात ओढून हिसकतोय, तुम्ही ताबडतोब घरी या. सर मी तिथून 15-20 मिनिटांमध्ये घरी आलो. तर मी इथं आल्यानंतर पण सर तो आहे ना, असं मेंढी अर्धमेली झाली होती, तिच्या घशातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. तो बिबट अर्ध्यात जायचा, परत डरकाळ्या फोडत मेंढीपाशी यायचा, असं अर्धा ते पाऊण तास त्याचा थरार चालू होता. त्या काळामध्ये वर्ण कर्मचाऱ्यांना मी 50 फोन केले, ते ज्यांना केले त्याचे कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. सर येतोय, 5 मिनिटात येतोय, 10 मिनिटात येतोय. कोण कर्मचारी? त्यांचे आडनाव माहिती? आडनाव नाही सांगता येणार सर. बरं, ठीक आहे. तर मी त्या सोनवणे साहेबांना कॉल केला. त्यांना म्हणलं साहेब अर्धा पाऊण तास झाला तुमच्या कर्मचाऱ्यांना. ते म्हणले आम्हाला एकच गाडी, आम्ही जिल्ह्यात तालुक्यात कुठं फिरवायची, आमचे कर्मचारी लवकर पोहोचतील. 1 तास 5 मिनिटापर्यंत, 65 मिनिटापर्यंत, 55 ते 65 मिनिटापर्यंत. किती तारखेची घटना? 2 तारखेची घटना. आणि हे एक अल्मेंटर पकडलं, हे कालचीच घटना. आणि त्याच्यानंतर सर ते अर्धा पाऊण तास, तो 1 तास 5 मिनिटानंतर ते लोक आले. मेंढरू इथं अर्ध मेलं झालं होतं आणि बिबट इथून 100 फुटावर बिबट तिथं समोर त्या कर्मचाऱ्यांनी पाहिला आलेला. तो अतिशय भयानक होता, डरकाळ्या फोडत होता. ते कर्मचारी तिकडेच थांबले. आम्हाला म्हटले घरात थांबा तुम्ही, कुणी काही बाहेर येऊ नका. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे फोटो वगैरे काढले. फोटो काढल्यानंतर त्यांनी ते मेंढरू उचलून अर्ध्या क्षेत्रामध्ये तिथं नेऊन ठेवलं. त्यांच्या चालवते हे पिंजऱ्यात ठेवायचं का काय, त्यांचं डिस्कशन चालू. त्याने अर्ध्या याच्यात ठेवलं तरी तो वाघ तिकडून डरकाळ्या फोडत होता. म्हणजे मोकळं ठेवलं? हा, असं तर फडत होतं सर मेंढरू. ते जिवंत मेंढरू तर फडत होतं माझ्या डोळ्यासमोर. मी म्हणलं त्याला घ्या इकडं, काय ते म्हणले जगणार नाही, आणि तुम्ही ते इकडं आणलं तर बिबट तुमच्यावर परत हल्ला करू शकतो. त्याने अर्ध्या क्षेत्रामध्ये नेऊन ठेवलं वावरात आणि तिथून एक अर्ध्या तासाने तो बिबट तिथूनच डरकाळ्या फोडत होता. मग त्यांनी ते मेंढरू उचललं आणि ऊसाच्या सरी जिथं बिबट होता तिथं ते नेऊन ठेवलं. आणि 5-10 मिनिटं ते लोक थांबले. आता म्हणले ते काय सगळा पंचनामा झाला, आता आम्ही जातो. आणि ते लोक सर निघून गेल्यानंतर माझा छोटा मुलगा विश्वजित मयूर वाघ याला ताप आला होता म्हणून मी गावामध्ये गेलो. त्याला मेडिकलमधून टॅबलेट आणल्या आणि मिसेसचा परत फोन आला का तो डरकाळ्या फोडतोय घरात आला म्हणून मी पटकन घरी आलो. तर सर ज्यावेळेला आम्ही इथं ह्या आंब्याच्या झाडाच्या आडून पाहत होतो तर 2 वाघ आले आणि त्याला डायरेक्ट पकडलं त्या मेंढराला आणि डायरेक्ट त्याच्या म्हणजे तिथंच डरकाळ्या फोडायला लागल्या आणि तिथंच त्याचं त्यांनी करून तिथं ऊसाच्या शेतामध्ये नेलं. त्याच्यानंतर सर ऊसाच्या शेतामध्ये नेलं तर मी त्यांना परत कॉल केला. ही घटना किती वाजताची? ही घटना सर तरी सांगतो तुम्हाला 1-1:15 दरम्यान, दुपारी 1:15. म्हणजे बिबट्या इथं आला अगोदर 10 वाजता आला सर. 1 वाजता कर्मचारी आले. 10 झाल्यानंतर 10-10:30 दरम्यान घटना घडल्यावर 1 तासांनी कर्मचारी 11-11:30 वाजले असतील. त्याच्यावर त्यांनी अर्धा पाऊण तास इथं थांबले, पंचनामा वगैरे केला. तिथून ते लोक गेल्यावर मी माझ्या मुलाला घेऊन पुन्हा गावामध्ये गेलो. त्याला फर्स्ट एड ट्रीटमेंट दिली, घरी आलो. 1:30 पावणे 2च्या दरम्यान डरकाळ्या फोडत होता वाघ म्हणून आम्ही पाहिलं. त्या 2 वाघांनी त्या मेंढराला पकडून आतमध्ये नेलं. आम्ही त्यांना कॉल केला, म्हटलं त्यांनी ते मेंढरू नेलंय. पण मेंढरू नेलं तर परत 1 तासांनी सर ते वाघ पुन्हा जांभळी खाली येऊन डरकाळ्या फोडत होते. त्यांना कॉल केला. त्याच्यानंतर त्यांचे दादा रात्री ते साहेब आले, ते 10-10:30 वाजता. त्यांचं नाव काय? चव्हाण साहेब आले. चव्हाण साहेबांना इथं मी ती सगळी गांभीर्यपूर्वक सगळी 8 दिवसाची घटना सांगितली. त्यांनी त्यांच्याच कर्मचाऱ्यांना झापलं. अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. आम्ही त्यांना जे सांगितलं त्यांनी लगेच त्याचं सोक्षमोक्ष लावून सत्यता पडताळली. त्याच्यात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुका त्यांना आढळल्या. मी स्पष्टपणे सांगतो, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुका त्यांना आढळल्या. कर्मचारी अधिकाऱ्यांनी फोन केल्यावर सांगतात आम्ही स्पॉटला कर्मचारी येत नाही, अधिकाऱ्यांना खोटं सांगतात. आम्ही अधिकाऱ्यांना कॉल केला, अधिकारी सांगतात आमचे कर्मचारी तिथे, पण सर त्यांचे कर्मचारी येत नाहीत. त्याच्यानंतर 10-10:30 वाजता साहेबांनी आम्हाला 1-1.5 तास इथं सगळं समजून सांगितलं. लहान मुलांचं सांत्वन न केलं, त्यांच्याशी प्रेमाने बोलले. साहेब निघून गेले. त्याच्यावर रात्रभर त्यांनी त्रास दिला आम्हाला. मी स्वतःहून सकाळी 4:30-4:45 दरम्यान साहेबांना कॉल केला. साहेब म्हणलं मी तुम्हाला झोपेत डिस्टर्ब केला. मी पुन्हा शूटिंग काढल्या. तो बिबट पुन्हा आला आणि जिथं मेंढी पकडली तिथं ते दोन्ही बिबट येऊन डरकाळ्या फोडतायत आणि खूप आम्हाला भीती वाटते. ते म्हणले मी
ताबडतोब त्यांची रेस्क्यू टीम, आमची रेस्क्यू टीम पाठवतो. सकाळी 6च्या 6:15च्या दरम्यान उजडता त्यांची रेस्क्यू टीम आली आणि नाही, मला एक सांगा, दुपारी जो बिबट्या दिसला, नंतर संध्याकाळी साहेब आले, त्याच्यानंतर रात्रभर रेस्क्यू टीम आलीच नाही? कोणी झालं नाही. साहेब गेल्यानंतर कोणी झालं नाही. डायरेक्ट सकाळी मी साहेबांना कॉल केल्यानंतर साहेब ते आलेत. सकाळी परत किती वाजता फोन केला? सकाळी मी साहेबांना 5-5:30च्या दरम्यान कॉल केला. टायमिंग नक्की आठवत नाही, कारण घाबरलेलो होतो. तो डरकाळ्याच फोडत होता. इथं साहेबांना कॉल केला. पहाटे पण डरकाळ फोडत होता. फोडत होता. साहेबांनी एका रिंगमध्ये कॉल उचलला, चव्हाण साहेबांनी, आणि मला म्हणले आमची टीम वाघ तिथं लगेच येईल. अर्ध्या तासामध्ये टीम आली. सर टीम आली, इथंच आम्ही उभे होतो. बिबट असे डरकाळ्या फोडत गेले त्यांच्या समोर. म्हणलं हे बघा, हे बिबट हे डरकाळ्या फोडतायत. ते म्हणले लांब आहे. म्हणलं त्या बघा तिथून उतरला घालून त्यांनी पिंजरा लावलाय. ते म्हणले पिंजऱ्याच्या जवळ आहे. तिथं त्या बिबटने डरकाळ्या फोडल्या आणि एक 15-20 मिनिटामध्ये तो बिबट डरकाळ्या फोडायचा बंद झाला. ते लोक अर्धा 1-1.5 तास थांबले आणि 1-1.5 तासानंतर ते लोक निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर परत त्यांची रेस्क्यू टीम दुपारी आली आणि ते झटका कंपाऊंड जे आहे, झटका कंपाऊंडचं मटेरियल, झटका मशीन, त्याचं ते मटेरियल इथं ठेवून गेले. त्याच्यानंतर मला परत कुणाचा फोनही आला नाही. त्या लोकांना कॉल केल्यावर ते लोक उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. एवढी गंभीर घटना असताना इथं कोणी येत नाही. ज्या वेळेला इथं आमच्याजवळ एक घटना घडली साहेब, त्यावेळेला आरडाओरडा झाल्यावर मी पण तिथं गेलो होतो. सगळेच बरोबर आहेत असं मी म्हणत नाही, रोष असतो. काल माझं एवढं छोटंसं बच्चू आहे, त्या वाघाने ते मेंढू पकडल्यानंतर त्याच्या तोंडातून अपशब्द गेले, रागाच्या भरात गेले असतील. तिथंही तसा प्रकार घडला. वन अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. तिथं पण मनोहर गाजरे वगैरे ते माझे कोण नाहीत, रिलेटिव्ह नाही, नातेवाईक नाही, पण तिथलं मी घटनास्थळी जे पाहिलं, धचम करून त्या बिचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. माझी सर्वसामान्य शेतकऱ्यांतर्फे आणि माझ्या बांधवांतर्फे पर्सनली माझी पण विनंती आहे की गोरगरिबार शेतकऱ्यांना तुम्ही स्वतःच्या चुका झाकण्यासाठी वेठी धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करू नका. आता मला एक सांगा, या तालुक्याचे आमदार कोण? शरददादा सोनवणे. त्यांचं गाव कुठलं? सर पिंपळवंडी. तुमचं गाव कुठलं? सर माझं पण पिंपळवंडी. ते आमदार होण्यापूर्वी असं म्हणाले होते, बिबटमुक्त तालुका करायचा आहे, एक तर मी राहील नाही तर बिबट्या राहील. आता ते पुन्हा म्हणालेत, जर बिबट्या मी हद्दपार केला नाही तर आमदारकीचा राजीनामा देईल. तुम्ही हा विषय त्यांच्या कानावर घातलाय? सर ज्या दिवशी माझ्याकडे तो प्रकार घडला, गंभीर प्रकार, मी साहेबांना फोन केला. साहेबांनी, सोनवणे साहेबांनी एका रिंगमध्ये माझा कॉल रिसीव्ह केला आणि तत्परतेने त्यांनी त्या लोकांना कॉल केले. इथून पाठीमागं सोनवणे साहेबांशी कधी अशी अडचण आली, कॉल केल्यावर आमचे प्रॉब्लेम एका जागेवर लगेच. हे वन खात्याचा जो उदासीनपणा आहे त्यांच्या कानावर, साहेबांच्या कानावर अद्याप घातलेला नाही, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. फोन घेऊन रे, आपण शरदत्ताच्या कानावर घालू. वन खात्याचे कर्मचारी आज काय घडलं नेमकं? आज दुपारी ते झटका कंपाऊंड ठेवून गेले. ते काय मशीन आहे त्याच्यावर अजूनपर्यंत कोणी आलं नाही. पंचनाम्याचं काय सांगत होते ना? हा, पण त्याच्यावर मगाशी सर पंचायतीतर्फे काल आमच्या मेघाताई काकडे सरपंच आल्या आणि म्हणले वाघ तुमच्या रस्त्याला किती म्हणजे झाडं झुडपं आहे तुमची छोटी. म्हणलं मॅडम माझा मुलगा माझी मुलं महिन्यातून 3च दिवस शाळेत जात आहेत. मी त्यांना सोडायला जातो, नाही तर ते घरीच अभ्यास करतायत. माझी मुलं घरामध्ये साहेब कोंडून असतायत. मग त्यांनी ते मशीन दिलं. मी ते साफसफाई करत होतो. वन कर्मचारी आले आणि खरगे मामा म्हणून होते, त्यांच्या समोर मला वाटतं साळुंके म्हणून कोणतरी होते. ते म्हणले तुम्ही तो पंचनामा तिकडे नेऊन दिला का वास्त्राचा? साहेब म्हणलं पंचनामा केला कोणी? त्या दिवशी पंचनामा स्वतः सोनवणे साहेबांनी केला आणि सोनवणे साहेबांनी माझ्याकडे दिलं आणि सोनवणे साहेब मला म्हणले ते तुम्ही ओतूरला नेऊन द्या. साहेब म्हणलं तुम्ही याच्यावर त्याचा शिक्का मारा. शिक्का नाही, काय नाही, काय नेऊन द्यायचं तिथं? आणि म्हणलं हे साहेब तुम्ही द्या. नाही म्हणले शेतकऱ्यांनी नेऊन द्यायचं असतं. साहेबांनी ते डॉक्युमेंट्स माझ्या ताब्यात दिले आणि मला सांगितलं ते तुम्ही ओतूरला नेऊन द्या. वासरून नेल्यानंतर पंचनामा करायचा त्यांनी, आमच्याकडे द्यायचा आणि आम्ही तो शेतकऱ्यांनी कामधंदे सोडायचे, आमची लेकरं बाळ वाऱ्यावर सोडायचे आणि इथून 20 किलोमीटर अंतर उतुरगा त्यांच्या ऑफिसला जाऊन तो पंचनामा आम्ही सबमिट करायचा. आमदार शरदत्त सोनवणेंकडे काय मागणी? दादांकडे आमची एकच मागणी आहे की बिबट जे आहेत त्या बिबट्यांचा कायमस्वरूपी दादांनी बंदोबस्त करावा, एवढी हात जोडून कळकळीची माझी दादांना विनंती आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेबद्दल काय वाटतं? सर 8 वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा बिबट्याशी संपर्क आहे. काही ठिकाणी जनावरं गेली, काही ठिकाणी माणसं गेली. कॉल केल्यानंतर पर्सनल वैयक्तिक मी प्रत्येक ठिकाणी हजर नाही, त्याच्यामुळे तिथलं काय आहे ते मी सांगू शकत नाही. ज्या ज्या वेळेला माझ्या इथं असे गंभीर गुन्हे प्रकार घडले, वासरू पकडलं, ही मेंढी पकडली, शेळी पकडली, त्यावेळेला कॉल केल्यानंतर अर्धा पाऊण तास कुणी कर्मचारी येत नाही. आले एकदम येणार, त्यांचं सगळं ते सांगणार तसं आपण ऐकायचं आणि ते निघून गेल्यावर 2-2 दिवस परत फॉलो. माझ्याकडे साहेब पिंजरा लावून 8 दिवस झाले. 8 दिवसामध्ये मला फक्त मी वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे कॉल आले. मोबाईल घेऊन वरिष्ठांकडे कॉल केल्यामुळे तीनच मला हे आलेत फक्त, त्यांचे
कॉल. आणि आज ते ह्या बकरीचा काल पंचनामा केला, इथं आले दुपारी आणि म्हणले हे सगळं त्या वासराचा पंचनामा. साहेब म्हणलं तुम्ही डोळ्यांनी पाहिले, इथं बिबट रोज येतोय, लेकरांवर धावला, मला काही ओतूरला जायला वेळ मिळाला नाही. ते म्हणले आजच्या तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 5 वाजायच्या तो तिथं तो जाऊन सबमिट करावं लागेल, नाही तर तो ग्राह्य धरला जाणार नाही, कारण वासराच्या पंचनाम्याला 4-5 दिवस झाले. म्हणलं साहेब मला त्या वासराचा मोबदला नाही मिळाला तरी चालेल, किंवा मला लहान मी मुलांना मुलांना सोडून जाऊच शकत नाही. मी मुलांना काल जो प्रकार घडला त्याच्यामुळे मी मुलांना सोडून जाऊ शकत नाही सर. त्यांनी ते गेलं, मी त्यांना म्हटलं ठीक आहे देतो माझ्या वेळेत नेऊन. त्यांनी 2 पंच होते आमच्या इथले, अंबादास काकडे आणि उत्तम नाना काकडे आले, त्यांनी सह्या केल्या. त्यांना म्हटलं ते काही कागदपत्र द्या मुलाकडे, मी नेऊन देतो. आणि मी तुम्ही ज्यावेळेला आले त्यावेळेला 4:30 वाजता तेच कागदपत्र घेऊन मी ओतूरला निघालो होतो. ते म्हणले 5च्या आत द्यावी लागतील. ते आमदारांना फोन लावा. तालुक्यामध्ये बिबट्याची समस्या गंभीर आहे. इथं गेले अनेक दिवस जर बिबट्या येतोय, यांना त्रास देतोय, वन खात्याच्या कर्मचाऱ्यांबद्दल काय म्हणावं, काय जनाची मनाची काय किती नियोजनाचा अभाव आहे. गंभीर परिस्थिती आहे. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. जर त्यांच्या गावामध्येच जर लक्ष दिलं जात नसेल तर हे दुर्दैव आहे. पिंपळवंडी हे गाव आमदार शरद सोनवणे यांचं गाव. ह्या गावामध्ये वास्तविक अर्थात कुठल्याही गावात घटना घडली तर वन खात्याने अलर्ट राहायला हवं. वन कर्मचाऱ्यांची जी उदासीनता आहे ती अतिशय दुर्दैवी बाब आहे. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, आपण लक्ष घालण्याची गरज आहे. तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या किती आहे हे तुम्ही देखील सांगताय. वन खात्याचे कर्मचारी बिबट्या पकडतात, ते कुठं ठेवतात, कुठे नेतात, हे सुद्धा सर्वश्रुत आहे. आमदार शरददादा सोनवणे, आपण लक्ष घालण्याची गरज आहे. लोकांचा उद्रेक वाढतोय. मागच्या 8 दिवसापूर्वीच कुमशेत या ठिकाणी छोटंसं बाळ बिबट्याने ठार केलं. कालची घटना बिबट्याने ते मेंढरू या ठिकाणचं उचललं, त्याला नेण्याचा प्रयत्न केला, दुर्दैवाने त्याला नेता आलं नाही. ही मुलं मोठमोठ्याने ओरडत होती. बिबट्या 2 वेळा घरावर धडका मारत होता. वन खात्याचे कर्मचारी, ठीक आहे तुम्ही व्यस्त असाल, तुम्हाला खूप काम असेल, परंतु अशी गंभीर घटना घडल्यावर जर ते गांभीर्याने घेतलं जात नसेल तर हे दुर्दैव आहे. वन विभागाचे कर्मचारी, या तालुक्याचे आमदार या संदर्भामध्ये योग्य दखल घेतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. आता मग मला एक सांगा, आता तुमची काय नेमकी मागणी काय? बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे. बिबटचा आणि जे वन कर्मचारी आहेत किंवा अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य वेळी योग्य सूचना देऊन मार्गदर्शन करून शेतकऱ्याच्या कॉलवर त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या बाजू समजून घेतल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे. आता काल दुपारी किंवा आज जे पंचनाम्याला लोक आली होती ते कोण कोण होते, काही नाव माहिती आहे? खरगे मामा होते आणि साळुंके म्हणून होते. बरं, पंचनामा केला कोणी? काल इथं फोटो काढून घेतले. काल इथं पण ते म्हणले आम्ही पंचनामा केलाय, फोटो वगैरे काढले, सोनवणे साहेबांनी काढले. बरं, पंचनामा केला म्हणजे काय मजकूर लिहिलाय का? काल काम माझ्यासमोर काहीच लिहिलं नाही, फक्त फोटो काढून घेतले काल त्यांनी. मग आज काय नेऊन काय द्यायचंय? मग ते आज मगाशी आले 1-1.5 तासापूर्वी आणि त्यांनी ते कागद आणले, इथं काहीतरी लिहिलं, त्याच्यामध्ये काय घटना घडली काय ते इथं कागद. ते कागद माझ्याकडे आहेत. मला कागद घेऊन ते कागद आणला बघू आपण त्या कागदावर काय लिहिलंय. आणि मग त्यांनी त्याच्यावर माझी सही घेतली. ते म्हणले 2 पंच लागतील. कालची गंभीर घटना घडल्यामुळे आम्ही पंचायतीने मेघाताई काकडेने आम्हाला जीसीपी दिला होता हे सगळं क्षेत्र साफ. सरपंच मेघाताई आहेत आमच्या काकडे, त्यांनी जीसीपी दिला होता. तर ते आम्ही साफ करत होतो. तर ते म्हटले हे तुम्हाला 5 वाजायच्या आत तिथे डॉक्युमेंट नेऊन द्या. ते वासराचं तुम्ही दिलं का? तर म्हटलं साहेब मी इथून 4 दिवस झाले काय हालत नाही, दिवसा घटना घडल्यात, माझी मुलं घाबरलेली आहेत. ते म्हणले आज 5 पर्यंत दिलं नाही तर उपयोग नाही, ते 2 दिवसाच्या आत तुम्हाला सबमिट करावं लागतं. आज तुम्हाला 5च्या आत ते जाऊन तिथं सबमिट करावं लागेल. आणि ते डॉक्युमेंट्स त्यांनी माझ्याकडे दिले, त्याच्यावर मी सही केली आणि आज 5च्या आत मला त्यांनी ते डॉक्युमेंट तिथं सबमिट करायला सांगितले. आता वन खात्याने जे झटका मशीन दिलेलं आहे ते कसं लावायचं, काय गाईडलाईन दिली का? ते म्हणले आमचे कर्मचारी येतील, तुम्ही फक्त सिमेंटच्या बॅग आणा, खडी आणा आणि दर घ्यायला एक माणूस आणा. बरोबर आहे, खड्डे आपणच घ्यायचे असतात. आता आहे पंचनामा, म्हणजे उद्या असं व्हायला नको की बाबा हे नेमका प्रकार काय आहे. मयूर, नेताजी वाघ, वन्यप्राणी बिबट, एक शेळी काय मेंढी ठार केली, वनपाल काय काळे का काय उचले वनपाल आळे यांनी पंचनामा करणे कामी मदत केली. पिंपरी पेंढार पंचनामा केला, जबाब घेऊन सूचना दिल्या. मयूर नेताजी वाघ यांचा हा अर्ज आहे. हे वासरू धरलेला हे वासरू दिलेला हा 26/9चा आहे.
बरोबर आहे? 26/9. 26/9 आहे. ही कधीही वनपालाचं 26/9 आहे. 26/9 वनपालाच्या याच्यावर सही आहे. त्याच्यानंतर हे यांचं आधार कार्ड वगैरे आहे. आणि आता हा जो कागद आहे मयूर नेताजी वाघ, ही घटना कधीची आहे? ही कालची घटना आहे 2 तारखेला. 2 तारखेचा हा कागद आहे. आता याच्यामध्ये हा जर कागद इथंच ठेवला असेल तर चूक कोणाची? वन खात्याचे खालचे कर्मचारी नेमकं काय करतायत? आपण यामध्ये वन खात्याला बदनाम करत नाही, परंतु असं बेफिकीरपणे काम करत असेल तर या कर्मचाऱ्यांना सरळ करण्याची गरज आहे. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, आपण बोलता तसं करता. आता ही वस्तुस्थिती तुमच्या समोर आम्ही आणलेली आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना एकदा अलर्ट करा. संपूर्ण जुन्नर तालुका बिबट्याचा हॉटस्पॉट झालेला आहे. आता बिबट्या नसबंदीची परवानगी कधी मिळेल, बिबट्या हद्दपार कधी होईल, जे काय होईल ती प्रक्रियेला खूप वेळ लागणार आहे. किमान अशा घटना जेव्हा घडत आहेत वेळेत कर्मचारी इथं या, त्याचे पंचनामे करा, ते घेऊन तरी तुम्ही जा. जे काय खरं असेल ते खरं आणि जे खोटं ते खोटं. वन कर्मचाऱ्यांना अलर्ट व्हा अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.